होममेड पाव बेकरीतून आपण आणतो ते पाव घरच्या घरी ओटीजीमध्ये परफेक्ट मऊ झटपट बनवले आहेत घरच्या घरी आणि घरच्या साहित्यामध्ये. कट केल्यानंतर पण बघा परफेक्ट कट झालं आहे आणि एका वेळी माझे साधारण 300 ग्रॅम मैद्यामध्ये 8 पाव बनले आहेत. ते तुम्ही साईज केवढी ठेवता त्याच्यासाठी ईस्ट लागतं. ड्राय ईस्ट 1 टीस्पून घेतलं आहे. 1 टेबलस्पून साखर घेतली आहे. साखर आणि ईस्ट एकत्र भिजवले की ते ईस्ट चांगलं ॲक्टिवेट होतं साखरेमुळे. नंतर 1/4 कप पाणी घेतलं आहे. गुणगुणं पाणी घेतलं आहे, म्हणजे कोमट पाणी घेतलं आहे. बुडवल्यानंतर थोडंसं गरम लागेल. आता छान ढवळून घ्यायचं आणि 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. ईस्ट चांगलं फुलून यायला पाहिजे. ईस्ट जर चांगलं फुलून आलं ना, एक 10 मिनटात वगैरे येतं तर ते परफेक्ट ईस्ट आहे. फुललं नाही तर ते ईस्ट वापरू नका, पदार्थ आपला व्यवस्थित होणार नाही. आता हे ईस्ट बघा 15 मिनटांनी छानपैकी असं फुललं आहे. 300 ग्रॅम वजनाने मैदा घेतला आहे, म्हणजे साधारण 2 कप. 1 कपमध्ये मैदा 150 ग्रॅम राहतो, तर 2 कप मैदा घेतला तर 300 ग्रॅम मैदा होतो. आणि तो प्रॉपर असा चाळून घ्यायचा आहे. केकसाठी आपण जसं चाळतो तसंच. ह्याला आता ना पाव असे फर्मेंट व्हायला ना, म्हणजे फुलून यायला पीठ आहे ना खूप वेळ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला संध्याकाळी हवं असेल तर सकाळी लवकर बनवायला घ्या, किंवा आदल्या दिवशी रात्री पीठ बनवून ठेवा आणि सकाळी मग ते OTGमध्ये बेक करा. आता हे सगळं चाळून घेतलं आहे मैदा आपण 300 ग्रॅम, आणि कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर 1 टेबलस्पून ऑइल घालून हे सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. अलगद हाताने मळायचं नाही आहे. ईस्ट आणि तेल आणि साखर, आपण जे पाणी आहे ते पूर्ण मैद्याच्या एक दाण्याला लागलं पाहिजे. तर हलक्या हाताने ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ मळायचं. आपल्याला मळायचं म्हणजे चांगलं 10 मिनटं त्या पिठाला रगडायचं आहे. जेवढं रगडता येईल मूठ करून हाताची, लांब खेचून स्ट्रेचिंग करून परत फोल्ड करून असं त्याला छानपैकी मळायचं आहे. आपल्याला एक 10 मिनटं तरी मळावं लागतं. आता हे पहिलं मी मिक्स करून घेते आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते. नॉर्मल आपण पोळ्यांसाठी मळतो तसंच मळायचं आहे आणि त्याला 10 मिनटं चांगलं रगडून रगडून मुठीने सैल करायचं आहे पीठ आपल्याला. तर पाणी घालून नाही, मळून मळून त्या पिठाला सैल करून घ्यायचं आहे. आणि चांगलं सैल झालं की मग त्याला आपल्याला 2 तास झाकून ठेवायचं आहे. परफेक्ट गोळा तयार झाला आहे बघा. आणि त्याला ग्लुटेन म्हणजे ग्लुटेन चिकट झालं आहे पीठ, ग्लुटेन सुटलं आहे पिठाला. आणि तसंच पीठ व्हायला पाहिजे, तर पाव आपले परफेक्ट सॉफ्ट होतात आणि फुलतातही चांगले. आता तेलाचा हात लावून आहे ना पीठ असं छान असा गोळा करायचा आहे. खालच्या बाजूने त्याला बंद करायचं आहे, आतमध्ये हवा जाऊ नये म्हणून. पॅक करून घ्यायचा आहे तो गोळा खाली असं गोल गोल हे करून, आणि 2 तास आपण ते झाकून ठेवणार आहे. 2 तासात छान असं पीठ फुलून वर येतं आणि त्याच्यानंतर आपण पुढची रेसिपी पाव बनवायला घेणार. साधारण हे पाव बनवायला, पीठ तयार व्हायला, फर्मेंट व्हायला 3 तास लागतात. त्याच्यानंतर OTGमधले 25 मिनटं पकडा, 20 ते 25 मिनटं, म्हणजे 3.5 तास लागतात आपल्याला पाव बनवायला. सकाळी लवकर हवे असेल तर रात्री पीठ रेडी करून तुम्ही झाकून ठेवा, आणि संध्याकाळी हवे असतील तर म्हणजे जसं हवं 4 तास अगोदर पाव मग गरमागरम तुम्हाला मिळतात. तेलाचा वरनं हात लावायचा आणि झाकून ठेवायचं. पावासाठी मी ट्रे घेतला आहे, तर मी केकचा जो ट्रे होता तोच वापरला आहे. त्याला ऑइल लावून मैदा डस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे पाव एकमेकांना खाली भांड्याला चिटकत नाहीत. बटर पेपर असेल तर तो खाली ठेवा तरी पण चालेल. आणि मी मैदा डस्ट करून घेतला आहे. आणि आता आपलं पीठ चेक करूया 2 तासानंतर. बघा मस्त पीठ बघा फुलून वरपर्यंत आलं आहे. आणि परत आता याला मळायचं आहे. खूप नाही, त्याच्यातली हवा काढायची हाताने दाबून आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे पावाचा आकार देण्यासाठी. खूप रगडायचं आणि आता ह्या स्टेजला त्याला
मळायचं नाही आहे जास्त. लादीवर घेऊन थोडंसं मळणार आहे, स्ट्रेच करणार आहे पिठाला. परफेक्ट आपलं पीठ तयार झालं. तेलाचा हात लावून आणि गोळा करून घेणार त्याचा आणि कटरने त्याचं कट करणार आहे. माझे साधारण 8 पाव कट केलेत मी. तुम्ही 10 पाव पण करू शकता, आकार कसा हवा त्याप्रमाणे, छोटे मोठे. असं गोल करून घ्या आणि कटरने कापून घ्या. नंतर कापल्यानंतर प्रत्येक एक पीसला असा फोल्ड करूनच खालच्या बाजूला, हवा नाही आतमध्ये गेली पाहिजे असं पॅक करायचं खालच्या बाजूला फोल्ड करून. आणि मग ते छोटे छोटे पाव करून ट्रेमध्ये ठेवायचे. लाईनीत थोडं अंतर ठेवून एकमेकांपासून ट्रेमध्ये ठेवायचे आणि परत 1 तास जाड कपडा घालून ते ठेवायचे. म्हणजे परत ते चांगले फर्मेंट होतात आणि अजून फुलतात ते पाव. असे मी तयार करून घेतलेत सगळे पाव. 8 पाव तयार झालेत माझे आणि प्रीहीटेड OTGमध्ये आपण ते ठेवणार आहोत. आता मी पहिले गोळे करून घेते पावाचे आणि आता ते बोटाने ना दाबायचे वरच्या साईडने, कारण ते परत अजून फुलणार आहेत. कारण 1 तास आपल्याला झाकून ठेवायचं. तर जाड कपडा घालून मी 1 तास झाकून ठेवले. 1 तासानंतर पाव बघा अजून फुललेत मस्तपैकी. वरून मी दूध लावलं आहे. दुधाने त्याला छान असं चकाकी येते, कलर येतो. तुम्ही तेलही लावू शकता, बटरही लावू शकता, तूपही लावू शकता. बेकरीमध्ये नॉर्मली बटर लावतात किंवा तेल लावतात, म्हणून ते पाव असे ना छान चकाकतात. आणि ते ईस्ट खूप जास्त घालतात, त्यामुळे ते अगदी स्पंजसारखे आतमध्ये जाळीदार होतात. मी थोडं ईस्टचं प्रमाण कमी वापरलं आहे घरगुती असल्यामुळे. परफेक्ट पाव फुगलेत आणि 180 डिग्रीला मी 25 मिनटं पाव बेक केले आणि ग्रिल केले. आणि वरती खालती दोन्ही बाजूनी मी ते ऑन केलं आहे ग्रिलचं. आणि बघा पाव कसे मस्त फुगत आहेत स्टेप बाय स्टेप. मी तो कॅमेरा लावूनच ठेवला होता OTGच्या बाहेर, पाव कसे फुगतात ते बघण्यासाठी. आणि परफेक्ट फुगलेत आणि रंग पण मस्त आला आहे. पाव आपले तयार झाले आहेत. बाहेर काढूया, चेक करूया मऊ झालेत का. वरून तुम्ही मी नंतर बटर लावलं आहे आणि घरच्या घरी मस्त 8 पाव माझे तयार झाले. OTGमध्ये अजून एक ट्रे ठेवला तर 8 आणि 8 16 आणि त्याच्या बाजू म्हणजे 21 पाव एकावेळी मस्त 25 मिनटात तयार होतात. लुसलुशीत मऊ. सुरीने कापून बघूया. त्या बटर लावलं आहे मी छानपैकी चकाकी येण्यासाठी. तुम्ही तेलही लावा, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तसा. सुरीने कापून बघूया मध्ये आपला पाव बरोबर बेक झाला आहे का. परफेक्ट पाव आपला घरच्या घरी तयार आहे.